जे देऊयात मॅन ऑफ द मॅच आणि सनी आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि मॅन ऑफ द मॅच इथे दिले जाते सनी यांना. चांगला खेळ शेवटच्या षटकामध्ये त्याने दर्शवलाय. वेल प्लेड. सुरुवात होईल मॅचला एस एस क्लब होळीपाडा आणि आगाशी या दोन संघांमध्ये आता मॅच आपल्याला पाहायला मिळेल. फर्स्ट इनिंग आणि फर्स्ट इनिंग मध्ये आता बॅटिंग करण्याकरता दोन बॅटर मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंडवरती मितेश. चला 12व्या खेळाडू दोन्ही टीमचा विनंती असेल आपल्याला या 12व्या खेळाडू विनंती आपल्याला खूप विनंती करतोय कारण लाईव्ह स्ट्रीमिंग मॅच केली जाते आणि इथे नावं पोहोचणं ते गरजेचं राहतं. वारंवार सूचना या द्याव्या लागतात. हे बरोबर वाटत नाही कारण लाईव्ह टुर्नामेंट आहे. मितेश आणि मयुरेश बॅटिंग स्टान्सवरती तयार. मितेश बॉल पहिला फेस करण्याकरता पहिला बॉल हर्षल यांचा ऑल ड्राईव्ह करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावरती थोडंसं क्षेत्ररक्षण घसाड पाहायला मिळालं. घसाड क्षेत्ररक्षण त्याचाच परिपूर्ण फायदा घेत असताना एकेरी धावेला दुसरी धावेमध्ये कन्वर्ट तिथे केले जाते. हर्षद आहेत गोलंदाजी मार्गवरती. हाही खेळाडू एक्सपिरियन्स खेळाडू म्हणून गणला जातो या टीमचा आणि तो सध्या गोलंदाजी मार्गवरती आहे. एकंदरीत जर पाहिले तर पहिल्या बॉलवरती 2 धावा त्या ऍड होत आहेत टीमच्या. हा बॉल चांगला सजवलाय. चांगला फटका एक्झिक्यूट करत असताना परंतु डीप मध्ये खेळाडूला निवडलाय. जोपर्यंत येईल आणखीन एकदा 2 धावा. आणखीन एकदा 2 धावा. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. लगातार या दुसऱ्या बॉलवरती आणखीन एकदा 2 धावा कंप्लीट. चपलता ही मात्र प्राप्त आहे या दोन खेळाडूमध्ये मितेश आणि मयुरेश यांच्यामध्ये आणि त्याच्यामुळे सध्या हे धावा घेणं सोपं जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट आपला दोन दर्जाची. हा बॉल बॅटची एज बॅटची रुबी कट. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. नियंत्रित क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं आणि त्यावरती एक सिंगल धाव इथे मात्र प्राप्त केली जाईल. टीमची धावसंख्या ऑन द स्कोर कार्ड 3 बॉलच्या समाप्ती केलेस 5 रन्स. 5 धावा फळक्यावरती तमाम प्रेक्षक वर्ग जुळले त्या मॅचला पाहण्याकरता. त्या सर्वांचं करूयात सहर्ष स्वागत. आज आपण आहोत ज्या स्पर्धेमध्ये सिल्वर स्टार अर्नाला आयोजित सिल्वर स्टार चषक 2026 आपण अनुभवत आहेत सर्वजण. तयार होईल आता मयुरे. स्ट्रायकिंग इन वरती पाहायला मिळतोय. पुढचा बॉल राऊंड विकेट. लोवर फुलटेस बॉल ऑन ऑफ साईडच्या दिशेने ड्राईव्हचा फटका समोरच्या दिशेने खेळला. हा स्ट्रोक क्षेत्ररक्षण डीप मध्ये चांगलं होतंय जोपर्यंत केलं जाईल 2 धावा आणखीन एकदा जॉईंट. रनिंग बिटवीन द विकेट. चर्चा होईल या रनिंग बिटवीन द विकेट वरती कारण ज्या अनुषंगाने रनिंग बिटवीन द विकेट आहे लाजवाब पद्धतीची आणि टीमची धावसंख्या सध्या जाऊन पोहोचली फलकावरती स्कोर कार्ड 7 रन 7 रन्स ऑन स्कोर कार्ड. हर्षद पुन्हा एकदा तयार. मयुरेश कडदा राऊंड विकेटनी गोलंदाजी सध्या चालू आहे. स्टेप आउट. चांगला फटका परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. त्याने टिपलाय हा झेल. पारी समाप्त. मयुरेश बॅक टू दी पवेलियन.
थँक्यू. वेलकम बॅक. जवळजवळ संध्याकाळच्या सत्रामध्ये चांगले गीत आता आपण ऐकताय. चांगले गीत वाजवण्याचं काम सध्या आमचे डीजे ऑपरेटर चांगलीच भूमिका बजावत आहेत. शेवटचा अंतिम बॉल तो येणं इथे शिल्लक आहे. शेवटचा बॉल तो मात्र बाकी आहे. या पहिल्या षटकातील गोलंदाजी मार्गवरती हर्षद आहे, ज्याने अखेर विकेट प्राप्त केली आहे मयुरेशची. आता मयुरेशची जागा घेण्याकरता निनाद आलाय. बॅटिंग स्टान्स वरती एक लेफ्ट हँडर बॅटर म्हणून त्याची ओळख पाहायला मिळतीये. हर्षद तयार. राऊंड विकेट. चांगला बॉल टाकलाय. थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न सक्सेसफुल रीतीने हा बॉल पाहायला मिळाला. षटक समाप्तीला आले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीखेरीज टीमची धावसंख्या स्थिरच आहे 7. या धावसंख्येवरती 7 रन्सचे स्कोर कार्ड. आणि त्यानंतर आपण बघूयात जिथे या स्पर्धेकरता स्पॉन्सर झालेल्या व्यक्तिमत्वांकडे. मोशे बोट यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेकरता स्पॉन्सर झाले. राजाराम मेडिकल असतील, साई कृपा बोट असेल, सी साईड हॉटेल, त्याचबरोबर नारायण हार्डवेअर, तांडेल मोबाईल, अवी यांचं ते आपण पाहिलं. आज अचेलाल बेलपुरी सेंटर, त्याचबरोबर समृद्धी बार, संतोष पवार, भाजीवाला गणेश, त्याचबरोबर भूषण म्हात्रे असतील, विजयजी पाटील असतील, या सर्वांच्या मदतीने स्पॉन्सर्ड या टुर्नामेंटला आपण पाहताय. त्यांचं मनापासून आभार. त्यानंतर गोलंदाजी मार्गवरती प्रीतम गोलंदाजी मार्गवरती तयार होते. षटक क्रमांक 2 त्या हाताळण्याकरता. षटक क्रमांक 2 मिडल ओव्हर आता आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकांचा सामना आहे आणि त्याच्यामुळे सध्या आपण षटक जर पाहिलं तर क्रमांक 2. पहिला बॉल ऑनसाईडच्या दिशेने. जरूर मोठा फटका खेळायचा होता, परंतु थोडासा ग्राउंडला ते स्ट्रोक एक्झिक्यूट आपल्याला पाहायला मिळते. त्यावरती एक सिंगल धाव ती मात्र प्राप्त केली जाईल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 8 वरती. 8 रन्समध्ये स्कोर कार्ड, 8 धावा या सध्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगल्या दर्जाची स्पर्धा आपण सर्वजण अनुभवत आहे. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट, त्याची रूपरेषा आपण सर्वजण पाहत आहे. हा बॉल थोडासा ब्लाइंड स्ट्रोक खेळायचं होतं, परंतु आता इथे अपील देखील पाहायला मिळाली. LBWची अपील पाहायला मिळाली, परंतु पंच इथे दर्शवत आहेत आउटसाइड ऑफ स्टंप पाहायला मिळेल. आणि इथून जर पाहिलं तर रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून 2 धावा कंप्लीट. टीमची धावसंख्या 10 वरती. 10 रन्समध्ये स्कोर कार्ड. गोलंदाज रेडी होईल ओव्हर द विकेटने. पुढचा बॉल. हा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चांगला फटका सजवला, परंतु क्षेत्ररक्षक बॉल खाली आलाय आणि त्याने टिपलाय. हा उत्तम दर्जाचा झेल. पारी समाप्त. फलंदाज बाद. निनादच्या खेळीला पूर्णविराम. थँक्यू. थँक्यू. 1.3 बॉलच्या समाप्तीखेरीज टीमची धावसंख्या 10 वरती स्थिर आहे. 2 विकेट गमावले. टीमने बॅटिंग करत असताना टीम आगाशी संघाने सध्या तरी गोलंदाजी चांगली राहिली आहे. प्रीतमची त्याने 3 बॉल हाताळलेत, फक्त 3 धावा खर्च केलेत. हा फटका लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह फटका सजवत असताना आपल्याला पाहायला मिळते. त्यावरती क्षेत्ररक्षक वेगाने आले होते, परंतु थ्रोही चांगला पाहायला मिळाला. परंतु त्या उत्तम दर्जाचं जी चपलता बॅटिंग टीमच्या माध्यमातून रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली, ती उत्तम दर्जाची. आणि तू जर पाहिला 2 धावा कंप्लीट. टीमची धावसंख्या 12.
12 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 12 धावसंख्या फलकावरती आहे. लॉस ऑफ 2 विकेट. पुढचा बॉल, हा बॉल स्लॉट मध्ये, त्याला पिकअप केलंय परंतु पाहावं लागेल. जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मस्ट निडेड सिक्सर. चांगला फटका. तत्काल परिवर्तन या बॉलचं देखील आपण पाहिलं असेल. अफलातून टायमिंग समोर टाकलाय स्लॉट मध्ये. जेव्हा जेव्हा तुम्ही जर हाताळाल बॉल तर मग ती आउट ऑफ द प्लॉट नक्की पाहायला मिळतील. शॉर्ट ऑफ लेन लिंकला मागे खेचलं. चांगला बॉल वेगात सर बॉल विकेट कीपरकडच्या हातामध्ये पाहायला मिळतोय. षटक देखील इथे संपले. षटक क्रमांक दुसरं ते समाप्तीला येत असताना टीमची धावसंख्या सिरस आहे. धावसंख्या 18 वरती 18. लॉस ऑफ 2 विकेट. एक छोटंसं ब्रेकमध्ये संगीत आणि लगेच तिसऱ्या षटकाकरता येथे डेथ ओव्हर हाताळण्याकरता गोलंदाजी मार्कवरती असेल. थँक्यू. एक छोटा ब्रेक नंतर सर्वांचं स्वागत असेल या क्रिकेटच्या नगरीमध्ये. आपण पाहत आहेत सिल्वर स्टार चषक 2026 ची लढत आपण मैदानामध्ये आता अनुभवत आहेत. दोन संघांमध्ये सामना चालू आहे. SS क्लब होलीपाडा त्यांच्या विरोधामध्ये आकाशी. हा बॉल थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न. पहिला बॉल इथे पाहायला मिळतोय परंतु पंचांचा सिग्नल थोडासा वाईटचा सिग्नल येतोय एक्स्ट्राच्या स्वरूपात. आता टीमची धावसंख्या वाढेल जाऊन पुढच्या फलकावरती 19 आकड्यावरती. 19 रन्स ऑन स्कोर कार्ड. धावा वाढवणं गरजेची गोष्ट आहे कारण इथून जेवढी धावसंख्या हवी आहे प्रथम फलंदाजी करत असताना तेवढी धावसंख्या वाढलेला नाही आहे आणि त्या धावसंख्येला वाढवण्याचं काम सध्या फलंदाजी करणाऱ्या टीमला इथून करावं लागेल. पुढचा बॉल समोरच्या दिशेने. वा टायमिंग पहा. जाईल हिअर करत असताना धमाकेदार सिक्सर. थँक्यू. टायमिंग सहित खेळणं ही खूप गरजेची गोष्ट असते. ओळख असते एक चांगल्या खेळाडूची आणि टायमिंग सहित फटका सजवत असताना धावा बुक केल्यात. एकंदरीत 25 झाल्यात. फळकावरती 25. आता धावा येत आहेत आता बोर्डवरती वाढल्यात. हलवर फुलडेस बॉल बॅटची इनसाइड एज घेत असताना बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतात बॉलचा. दूरवरून डीपमध्ये आलेले आणि जो क्षेत्ररक्षक आलाय थोडीशी मिसफील्ड. थ्रो देखील आता पाहायला मिळतोय आणि ओव्हर थ्रोचा फायदा सध्या बॅटिंग टीमला मिळतोय. आणि तिथून जर पाहिलं तर रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून चांगलीच रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 3 धावा या परिपूर्ण केल्या जात आहे. टीमची धावसंख्या 28 रन्स स्कोर कार्ड पाहत आहे आणि त्या चुकीवरती सध्या धाव घेण्याचा प्रयत्न बॅटिंग टीम करते. धावा गोळा करतायत. हा ही बॉल चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि लेंग जर पाहिली तर गुड लेन स्पॉटवरती उचली प्राप्त झाली. टॉस झाला जरासा बॉल आणि सरळ बॉल विकेट कीपरच्या हातानं टीमला फिल्डिंग करणाऱ्या टीमला गोलंदाजा करता आणि ती सध्या दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल राऊंड विकेट. हा बॉल ऑनसेच्या दिशेने क्रॉसबट स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. डीपमध्ये खेळाडू आहे. बॉलवरती वेगाने आलाय. जोपर्यंत येईल फिल्डिंग करेल. एक सिंगल धाव इथे मात्र प्राप्त केली जाईल. टीमची धावसंख्या एक सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचेल 29 आकड्यावरती. धावसंख्या येत आहेत. इथून जर पाहिलं तर एकंदरीत 4 बॉलचा खेळ समाप्तीला आलाय. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. 2.4 बॉलच्या समाप्ती केल्यास धावसंख्या 29. लॉस ऑफ 2 विकेट्स. महत्वाचे 2 बॉल आहेत ते हाताळण्याकरता गोलंदाज प्रणय गोलंदाजी मार्गवरती. हा बॉल समोर टाकलाय. त्याच्यावरती आघात करण्याचा प्रयत्न. जरूर जजमेंट घेतलंय. जजमेंट लाजवाब. आणखीन एका तरफ असेल. बॅक टू दी पवेलियन. फलंदाज बाद. फलंदाजाच्या खेळीला पूर्णविराम.
थँक्यू थँक्यू. शेवटचा एक बॉल तो मात्र इथे येणं शिल्लक राहील आणि बॅटिंग करण्याकरता फलंदाज अंकुश. शेवटचा ती बॉल या शेवटचा ती बॉल बाकी आहे या 8 ओव्हर मधला स्लॉग ओव्हर सध्या. हॅलो चेक. 3 षटक संपले. 3 षटकानंतर टीमची धावसंख्या 31 लॉस ऑफ 3 विकेट्स. आता पाठलाग होईल 32 धाब्यांचा. टीम उतरेल SS क्लब ओलीपाडा किल्ला संघ मैदानामध्ये. लक्ष समोर असेल त्यांच्या 32 धाब्यांचा. पाहूयात काय घडेल काय बिघडेल. धावा चेस होतील की नाही होणार हे पाहायचंय. तत्पुरती एक छोटंसं ब्रेक नंतर आपल्यासोबत जॉईन होतील किशोरजी. एक दानिवाचे सुपुत्र एक चांगले गोड व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचाच आवाज आपण ऐकणार आहोत. ओव्हर टू यू. हॅलो मॅच चेक. जिंकण्याकरता 18 चेंडूमध्ये 32 रनची आवश्यकता. SS क्लब होलीपाडा ह्या संघाला बघूया 2 फलंदाज मैदानामध्ये जात आहेत. दोन्ही संघाचे 12 खेळाडू कमिटी कक्षाकडे समालोचक कक्षाकडे संपर्क साधावा नावे सांगण्यासाठी. खेळाडूंनी क्षेत्रशः ताबा घ्यावा कृपया करून. बघूया जिंकण्याकरता 32 धावांचं आव्हान ते म्हणजे 18 चेंडूमध्ये SS क्लब होलीपाडा ह्या संघाला. समोरचा संघ आगाशी हा स्ट्राईक येतो कृतिक आणि नॉस्टक येतो जागृत. आणि गोलंदाज पाहतो आपण प्रितेश. गोलंदाज प्रितेश. मैदानात कृतिक आणि जागृत अशी 2 खेळाडू आपण पाहणार आहेत. बघूया पहिला षटक मार्क असते या ठिकाणी. पहिला चेंडू जिंकण्याकरता 32 धावांचं आव्हान 18 चेंडूमध्ये.
सामना सुरुवात करू. पहिला चेंडू, पहिलाच षटक. धावसंख्या आहे ती जिंकण्याकरता 32 आव्हान आहे ते 18 चेंडूमध्ये. बघूया फलंदाज कृतिक, गोलंदाज पाहतो आपण प्रितेश. सुरेख चेंडू या ठिकाणी भिरकावण्याचा प्रयत्न या ठिकाणी क्षेत्रक्षामध्ये हळवाल आणि एका 2 धावा समाधान. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 2 वर. धावसंख्या 2. आलेल्या सर्व पाहुण्यांचं, प्रेक्षकांचं आणि खेळून सर्वांचं सहर्ष स्वागत. बघूया पुढील चेंडू. या ठिकाणी बॅटची एज आणि चेंडू निर्धाव. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 2. सुरेख चेंडू या ठिकाणी 2 चेंडूचा खेळ झाला अजूनपर्यंत. जिंकण्याकरता ते म्हणजे टोटली 32 धावाचं आव्हान आहे. आता फक्त 30 धावाचं आव्हान आहे ते म्हणजे 16 चेंडूमध्ये. बघूया पुढील चेंडू. याची एज आणि सुंदर क्षेत्रक्षण. एका धाव समाधान. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 3 वर. 3 चेंडूचा खेळ झाला अजूनपर्यंत. पहिलं षटक मार्ग असतं. धावसंख्या 3. धावसंख्या 3. 3 चेंडूचा खेळ अजूनपर्यंत. फलंदाज पाहतो आपण जागृत आणि गोलंदाज आहे तो प्रितेश. बघूया सुरेख फटका ऑफ स्टेशन. सुंदर गॅप या ठिकाणी शोधले आहे आणि या हानी करता या ठिकाणी खणखणीत चौकार आणि धावसंख्या तब्बल 4 ने सर ती म्हणजे 7 वर. धनुडीजे. धावसंख्या 7. बघूया गोलंदाज प्रितेश. सुंदर चेंडू या ठिकाणी भिरकावून आणि गॅपच्या दिशेने चेंडू आणि पुन्हा खणखणीत चौकार. सलग 2 चेंडूवर 2 चौकामध्ये ते म्हणजे जागृती. धन्यवाद. थँक्यू. धावसंख्या ती म्हणजे 11. धावसंख्या 11. बघूया बघूया पुढील चेंडू. चांगल्या दिशेने चेंडू ऑफ स्टेशन. सुरेख या ठिकाणी क्षेत्रक्षण. 2 धाग्याचा प्रयत्न या ठिकाणी 2 समाधान. धावसंख्या तब्बल 2 ने सर ती म्हणजे 13 वर. उर्वरित 5 चेंडूचा खेळ अजूनपर्यंत. सॉरी 6. ओके ओके ओव्हर झाली. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 13 आणि 12 चेंडूमध्ये 19 धावाची आवश्यकता.
जिंकण्याकरता 12 चेंडू 19 आणि गोलंदाज पाहतो आपण आकाश. जिंकण्याकरता 19 धावांचं आव्हान ते म्हणजे 12 चेंडूमध्ये आणि गोलंदाज आहे तो आकाश. कृतिक फलंदाज स्ट्राईक येतो म्हणजे फुलटो डिलिव्हरी या ठिकाणी ऑप्शन चांगला गॅपच्या दिशेने आणि खणखणीत चौकार. सुरेख फलंदाजी पाहतो आपण कृतिक यांच्या खणखणीत 4 धावसंख्या तब्बल ती म्हणजे 17वर. थँक्यू विजय. धावसंख्या 17. आता उर्वरित 11 चेंडूमध्ये 15 रनची आवश्यकता. गोलंदाज आहे तो आकाश. बघूया सुरेख चेंडू खोदून चेंडू काढलेला या ठिकाणी आणि सुंदर क्षेत्रक्षण दुसरी घ्या प्रयत्न या ठिकाणी आणि बॅकअप या ठिकाणी नाही असल्या कारणामध्ये तिसरी घ्या प्रयत्न. यस या ठिकाणी तिसरी धाव संपूर्ण. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 20वर. धावसंख्या 20. बघूया धावसंख्या 20. उर्वरित 10 चेंडूमध्ये 12 रनची आवश्यकता. बघूया आकाश गोलंदाज आपल्यामध्ये काही भिरकावून तुम्ही दाखवतो का. आणि हा यस या ठिकाणी सुंदर चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडू. धावसंख्या आहे त्या म्हणजे 20वर. अजूनही 9 चेंडूमध्ये 12 रनची आवश्यकता. सुरेख गोलंदाजी आकाशांची. सुंदर निर्धाव चेंडू या ठिकाणी. बघूया चांगला दिशेने उपच्या चेंडू मारले स्टेट गाडी आणि सुंदर क्षेत्रक्षण. सुंदर फेकी 2 धावा समाधान. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 22वर. धावसंख्या 22. फुलटूल या ठिकाणी पंच आमच्या इशारा नोचा इशारा करतात. या ठिकाणी क्षेत्रक्षण खूपच कशाळ आणि या ठिकाणी खणखणीत चौकार आणि एक अतिरिक्त धावसंख्या तब्बल 5 ने सरळ ती म्हणजे 27. नोचा इशारा आणि एक फ्रीट या ठिकाणी. नो ओके. खणखणीत चौकार. धावसंख्या ती म्हणजे 26. पुढील चेंडू सुरेख ओप चेंडू या ठिकाणी आणि या ठिकाणी खणखणी षटकार. या ठिकाणी विजयी संघ होतो तो म्हणजे SS क्लब होलीपाडा संघ. जिंकल्या संघाचं खूप खूप अभिनंदन. हाडे संघाचं कौतुक. आणि मॅनेजरचा पुरस्कार जागृत यांनी कमिटीकडे संपर्क साधावा. जागृत खूप छान फलंदाजी केलेली आहे आणि 22 धावा त्याच्या बॅटमधून मिळाल्या त्या जागृतच्या बॅटमधून. आणि मॅनेजरचा पुरस्कार माननीय श्री नवनाथ यांच्या हस्ते देण्यात येईल.
होलीपाडा आणि बोलिन्स या दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी यावे.